नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन व्हिडिओ जे घेत आहे तर समोरच्या ह्याच्यातनी आपण नवीन चॅप्टर घेणार आहे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्यामध्ये काय? त्रिकोणी संख्या म्हणजे लगतच्या दोन संख्येच्या गुणाकाराची निमपट. लगतच्या दोन संख्येच्या गुणाकाराची निमपट त्याला म्हणतो आपण त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्यामध्ये 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती? आता बघा ते सर्व येतात 13 त्रिकोणी संख्या. आता ते 13 त्रिकोणी संख्या कोणत्या त्या आपण घेऊ. बघा 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता हे त्रिकोणी संख्या बनतात कसं? आता त्रिकोणी संख्या बघा आपण काय सांगितलं, लगतच्या दोन संख्येच्या गुणाकाराची निमपट. लगतच्या दोन संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजे तर समजा आपण 1 गुणिला 2 हे लगतच्या दोन संख्या झाल्या, त्याच्या गुणाकाराची निमपट म्हणजे अर्धे करणं. मग याला बे एक बे किती आले 1. त्यानंतर जर आपण म्हणला 2 गुणिला 3 भागेला 2 कंपल्सरी भागाकारात 2 जाणार. मग बे एक बे 3 1 3 किती आले 3. पुन्हा 3 गुणिला 4 भागेला 2 बे एक बे दोन्ही 4 3 दोन्ही 6 किती येणार 6. म्हणजे या टाईप मध्ये आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. आता याच्यात पूर्ण चॅप्टर वाईज म्हणजे असं म्हणजे की प्रकार वाईज जेवढे चॅप्टर बनतात ते सर्वच्या सर्व आपण याच्यात क्लिअर करणार. आपण यामध्ये सर्वात पहिले घेऊ आपण प्रकार नंबर 1. आता यामध्ये बघा प्रकार नंबर 1. प्रकार नंबर 1 मध्ये काही जसे प्रश्न निघतात ते प्रश्न आपण इथल्या इथं प्रश्न लिहिले आणि समोर त्याचे ऑप्शन दिलेले आहे. आता याच्यावरून करायचं काय लक्ष द्या. खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आता याच्यात बघा ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 4 असे पहिल्याचं ऑप्शन इथे दिलेलं आहे, दुसऱ्याचं ऑप्शन इथे दिलेलं आहे, तिसऱ्याचं इथं, चौथ्याचं इथं. आता काढायचं काय? तुम्हाला पहिलेच म्हटलं की आपल्याला जे 13 संख्या आहे ते 13 संख्या तोंडपाठ असल्या पाहिजे. त्याच्यानंतर शॉर्टकट कसं काढायचं ते पण सांगतो. आता याच्यात जर समजा तुम्हाला जर तोंडपाठ असेल तर बघा 1 3 6 10 15 21 28. आता याच्यात मी सरळ सरळ जर म्हटलं तर 3 म्हणजे 1 3 6 10 आलं किती आपलं 3. म्हणजे ऑप्शन नंबर 4 चं उत्तर येणार 3. आता समजून घ्या दुसरी संख्या जर असेल आणि डायरेक्ट जर काढायचं असेल तर काढणार कशी? तोंडपाठ असेल तर डायरेक्ट निघेल, पण तोंडपाठ नसेल तर काय? तर एक कंडिशन लक्षात घ्यायची, याची दुप्पट करायची. आता 2 ची दुप्पट झाली 4. मग 4 चं असामायिक विभाज्य पाडायचं. याच्यातली सामायिक पडते 2 गुणिला 2 हे सामायिक झालं. सामायिक जर विभाजन जर झालं तर त्याची त्रिकोणी संख्या होणार नाही. मग आता कारण लगतच्या संख्या येणारच नाही ते. आता इथं जर म्हटलं तर 4 दुनी 8. 8 चं जर असामायिक जर म्हटलं तर 4 दुनी 8 हे कंडिशन ऍडजस्ट नाही होणार. इथं पण 8 दुनी 16. इथं एक तर 8 दुनी 16 येणार किंवा मग 4 चूक 16 येणार. मग आता 8 दुनी 16 4 चूक 16 तरी ते फॅक्टर बसणार नाही. आणि आता बघा 3 दुनी 6 या 6चं जर असामायिक विभाजन जर केलं तर 3 दुनी 6 आल्या जवळजवळच्या संख्या. जर अशा जवळजवळच्या संख्या जर येत असेल तर तेच आपलं उत्तर राहणार. बाकी कोणत्याही गोष्टी तुमच्या ऍडजस्ट होणार नाही. मग एकतर या पद्धतीनं काढायचं किंवा मग डायरेक्ट तेवढ्या जेवढ्या आहे संख्या तेवढ्या पाठ करून घ्यायच्या. 100 पर्यंत जर पाठच ठेवायच्या. त्याच्यानंतर जर आपल्याला जर दिलेली असेल तर ऑटोमॅटिकली त्या संख्या आपण काढू शकतो. बरोबर. आता याच्यात दुसऱ्या याच्यात बघा खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? आता याच्यात बनलेलं आपल्याला बघा आपण जसं म्हणलं होतं 1 3 6 10. आता आपला आलं 10 अंतर्गत. जर पाठ असेल तर पटकन निघेल, पाठ जर नसेल तर ते ऍडजस्ट होणार नाही. मग तुम्हाला या पद्धतीनं काहीतरी करून काढावं लागेल. बघा त्याच्यानंतर खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? पुन्हा याच्यात स्टार्ट मध्ये एक आला म्हणजे ऑप्शन नंबर 4. बरोबर. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? सरळ सरळ याच्यात 91. 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91. मग याच्यात कोणती येणार 91. तुम्हाला या टाईप मध्ये याचे उत्तर काढता येईल. किंवा मग शॉर्टकट जर मारलं तर तुम्हाला जसं मी हे फॅक्टर पाडून सांगितलं तसं फॅक्टर पाडून तुम्हाला काढता येईल.
ओके. आता राहिलेलं जे आहे ते आपण प्रकार नंबर 2 मध्ये घेऊ. बघा, आता यामध्ये प्रकार नंबर 2, प्रकार नंबर 2 मध्ये काय होणार लक्षात घ्या. आपल्याला काय दिलेलं आहे, 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. आता पाया म्हणजे काय, जर आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर संख्या जर घेतली, जसं आपण समजा सांगितलं, समजा 2, तर 2 गुणिला 3 भागेला 2, म्हणजे हे जा स्टार्ट जिथून करतो आपण तर तो होते पाया, बरोबर. म्हणजे आपल्याला स्टार्टची संख्या सांगितलेली असणार. आता आपल्याला जर म्हटलं 3 गुणिला 4 भागेला 2, म्हणजे पाया कोणता झाला त्याचा 3. स्टार्ट कुठून होते, जिथून स्टार्ट होते ती संख्या म्हणजे पाया. मग आता इथं बघा, स्टार्ट होता इथून, पाया दिलेला आहे, आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे. सरळ सरळ आतापर्यंत जसं केलं तेच कंडिशन बघा. आपल्याला सांगितलेलं आहे 21 पाया असलेली, म्हणजे याच्या समोरची संख्या कोणती येणार 22, भागेला कंपल्सरी 2, अर्धे करावे लागणार. मग बे एक बे, बे एक बे, बे एक बे, 11 एक 11, हातचाला 1, 11 दुनी 22, 22 आणि 23. बघा, 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती येणार 231. तर आता याच्यातनी जर म्हटलं तर बघा, पाया दिलेला आहे 15, 15 गुणिला करणार 16 भागेला 2, बे एक बे, बे आठी 16, 15 आठी 120, उत्तर येणार 120. समोरच्या याच्यात जर म्हटलं तर 11 पाया दिलेला आहे, म्हणजे 11 गुणिला 12 भागेला 2, बे एक बे, बे सकी 12, 11 सक 66, उत्तर येणार 66. बघा, समोरच्या याच्यात बघा 16, 16 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. आपण करणार 16 गुणिला 17 भागेला किती 2, जसा भाग जाते तसा देऊन टाका. बे एक बे, बे आठी 16. आता उरलेल्या संख्येचा गुणाकार करा. आठी साती 56, हातचाले 5, 8 एक 8, 8 आणि 5 13, म्हणजे उत्तर येणार 136. समोरच्या याच्यात बघा 36 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, म्हणजे 36 गुणिला किती करणार आपण 37 भागेला किती 2, बे एक बे, बे एक बे पुन्हा 1, बे आठी 16. आता सरळ सरळ गुणाकार करा. 37 गुणिला 18, डायरेक्ट पाळा आला तर ठीक, नाही आला तर असं करायचं. 7 आठी 56, हातचाले 5, 8 त्रिक 24, 24 आणि 5 29. या संख्येनं गुणना झाल्यानंतर खाली स्टार्ट आला 7 एक 7, 3 एक 3. इथं बघा, इथं आले 6, इथं होणार 1606, हातचाला 1, इथे आले 6, म्हणजे 666. इथं तुमचं उत्तर खतम. आता लक्ष द्या, प्रकार नंबर 3 घेणार. इकडला प्रकार नंबर 3. आता यामध्ये काय सांगितलं लक्ष द्या, 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. पहिले पाया दिला होता, त्रिकोणी संख्या काढायची होती. आता त्रिकोणी संख्या दिलेली आहे, पाया काढायचा आहे. तर यासाठी काय आहे, यासाठी तुम्हाला वर्ग पाठ होणं आवश्यक आहे. जर 30 पर्यंत जर वर्ग जर पाठ असेल तर तुम्ही ते गोष्ट सहज सॉल्व्ह करू शकता. जसं की आता वर्गाची याच्यातनी आवश्यकता पडते, तुम्हाला 30 पर्यंत जर वर्ग असेल तर तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. आता बघा, याच्यात आपल्याला काय करायचं, जे त्रिकोणी संख्या दिलेली असेल याले गुणेला कंपल्सरी 2 करायचे. म्हणजे आता काय होणार 36 दोन्ही 72. आता कधीही असं समजून घ्या की 72च्या आधीची वर्गसंख्या घ्यायची. मग 72च्या आधीची वर्गसंख्या जी आहे ती आहे 64. आता हे 64 कितीचा वर्ग आहे, 64 आहे 8चा वर्ग, म्हणजे आपला पाया होणार 8. 8 येणार आपला पाया. आता याचा एक पडताळा मारून घेऊ की पाया जर 8 आला तर 8 गुणिला 9 भागेला 2, बे एक बे, बे चूक 8, 9 चूक 36. आली का आपली त्रिकोणी संख्या 36. म्हणजे या टाइप मध्ये तुम्ही पडताळा मारू शकता, पडताळा मारू शकता. आता बघा, तेच म्हणून म्हटलं तुम्हाला की वर्ग पाठ पाहिजे. वर्ग जर असेल तर तुम्ही सहज ते क्लिअर करू शकता. आता याच्यात काय होते लक्ष द्या, 91 गुणिला 2, बे एक बे, 9 दोन्ही 18. आता बघा 182, 182च्या आधीची वर्गसंख्या, 182च्या आधीची वर्गसंख्या 169, बरोबर. 169 कितीचा वर्ग आहे, 13चा वर्ग, म्हणजे आपला पाया आला 13, बरोबर. आता याच्यात बघा 6 गुणिला 2, साइन दोन्ही झाले 12. मग 12च्या आधीची वर्गसंख्या बघा, 12च्या आधीची वर्गसंख्या आहे ती 9, वर्गमुळाच्या बाहेर येणार 3, म्हणजे आपलं उत्तर येणार 3. ओके, या टाइप मध्ये तुम्ही प्रकार नंबर 3 सॉल्व्ह करू शकता.
आपण आता प्रकार नंबर 4, या प्रकार नंबर 4 मध्ये काय होणार लक्ष द्या. तुम्हाला सांगितलेलं आहे 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. आता 21 त्रिकोणी संख्या दिलेली आहे, त्याच्यानंतर ती चौथी त्रिकोणी संख्या काढायची आहे. तर बघा पहिले 21 या त्रिकोणी संख्येचा पहिले पाया काढायचा, त्यानंतर ते कंडिशन करायची. आता इथं काय होणार, सरळ सरळ 21 गुणिला 2, 21 दोन्ही किती आले 42. या 42च्या आधीची वर्गसंख्या घ्यायची. 42च्या आधीची वर्गसंख्या आली 36, म्हणजे बाहेर येणार वर्गमूळाच्या 6. आता हे 6 हे जे पाया आलेला आहे याला पाया, मग हे 6 प्लस हे 4, 6 4 झाले 10. मग सरळ सरळ याच्यानुसार काढा. 10 गुणिला 11 भागीला 2, ते कमी बे 5 10, 11 5 55. हे असणार तुमचं उत्तर. बरोबर, हे असणार तुमचं उत्तर. आता यानंतर दुसरं गणित बघा. 3 नंतर क्रमाने येणारी 3 गुणिला 2, 3 दोन्ही 6, याच्या आधीची जर वर्गसंख्या समजली तर ती येणार 4. बाहेर किती, बाहेर येणार 2, मग हे 2 प्लस हे 5, दोघांची बेरीज झाली 7. मग 7 गुणिला 8 भागेला 2, बे 8, 7 चूक 28, म्हणजे उत्तर येणार तुमचा 28. आता 15 नंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या म्हणते. आता 15 गुणिला 2, 15 दोन्ही किती 30. या 30च्या आधीची वर्गसंख्या, 30च्या आधीची वर्गसंख्या येणार 25, बाहेर येणार 5. आता हे 5 प्लस ते 10, टोटल झाले 15. मग इथे येणार 15 गुणिला 16 भागीला 2, हे कमी बे 8 16, 15 8 120, 15 8 120. आता हेच कंडिशन इकडच्या ह्याच्यात 136 गुणिला 2, सरळ सरळ 100 दोन्ही 236 दोन्ही 72, म्हणजे हे झाले सरळ सरळ 272. आता 272च्या आधीची वर्गसंख्या, आधीची वर्गसंख्या जर म्हटली तर ते येणार 256. 256 कितीचा वर्ग आहे, 256 आहे 16चा वर्ग. मग आपण करणार 16 प्लस समोरचे 8, या दोघांची बेरीज झाली 24. मग आपण करणार आता 24 गुणिला 25 भागीला 2, बे कमी बे दुनी 4. आता बघा 25 दुनी 50, 50 5, 50 0 चाले 5, 25 1 25, 25 आणि 5 30, म्हणजे आपलं उत्तर येणार 300. आता समोरच्या ह्याच्यात बघा, समोरच्या ह्याच्यात प्रकार नंबर 5. त्या प्रकार नंबर 5 मध्ये आता तुम्हाला इथची संख्या काय दिलेली आहे, 45 या त्रिकोणी संख्येच्या मागील क्रमाने येणारी. पहिले नंतरची होती, आता मागील आहे. मागील आहे तर इथं करायचं काय लक्ष द्या, तेच कंडिशन सेम राहणार. 45 गुणिला 2, 45 दोन्ही 90, याच्या आधीची वर्गसंख्या, आधीची वर्गसंख्या येणार 81, वर्ग येणार 9चा. हे 9 आल्यानंतर या 9 मधून हे 4 मायनस करा. 9 मधून 4 गेले म्हणजे उरले 5. मग आता याच्यानुसार 5 गुणिला 6 भागीला 2, ते कमी बे 6 3 5 15, हे उत्तर काय येणार 15. बरोबर. आता दुसरं गणित काय म्हणते, 36च्या मागील क्रमाने येणारी. सरळ सरळ 36 गुणिला 2, 36 दोन्ही 72. 72च्या आधीची वर्गसंख्या जर बघितली आपण तर ती येणार 64, बाहेर येणार 8. मग या 8 मधून 4 मायनस करा, उरले तुमच्याकडे 4. मग करणार 4 गुणिला 5 भागीला 2, हे कमी हे दोन्ही 4, 5 दोन्ही 10. चौथा नंबरची कोणती येणार 10. आणि हेच 120च्या मागील क्रमाने येणारी. आता 120 गुणिला 2, टोटल 240. 240च्या आधीची वर्गसंख्या 225. 225 कितीचा वर्ग आहे, 225 आहे 15चा वर्ग. आपण 15 मधून 4 मायनस करा, तुमच्याकडे उरले 11. मग 11 गुणिला 12 भागीला 2, ते कमी 12, 11 सगळं 66. त्याचं तुमचं उत्तर 7. आता या टाईप मध्ये आपण पूर्णच्या पूर्ण त्रिकोणी संख्येमध्ये जेवढे प्रकार येतात ते सर्वच्या सर्व प्रकार आपण एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे. जर तुम्हाला हे आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कोणी नवीनवाले असेल तर त्यांना सबस्क्राईब करायला लावा, आणि जर काही अडचण असेल तर कमेंट करा. धन्यवाद.